नमस्कार. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्माराव ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मोगलमर्दनी महाराणी ताराबाई या महामानवांना सर्वप्रथम मी मानवंदना देते. करवर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक होते. आजच्या ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतीवीरांना मी अभिवादन करते. तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या आपल्या सर्वांनाच शुभेच्छा देते. तसेच संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्या महान कला साधनाला भावपूर्ण अभिवादन करते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते मुख्यमंत्री व महायुती सरकारचे खंबीर नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब, माननीय खासदार श्रीमंत शाहू महाराज, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नामदार हसन मुश्रीफ साहेब, नामदार चंद्रकांतदादा पाटील साहेब, नामदार प्रकाश आंबेडकर साहेब, नामदार माधुरीताई मिसाळ, माननीय आमदार श्री राजेशजी क्षीरसागर, कोल्हापूर नगरीच्या महापौर रूपाराणीताई निकम, खासदार माननीय श्री धनंजय महाडिक, आमदार श्री अमल महाडिक, श्री राहुल आवाडे, श्री शिवाजी पाटील, श्री अशोक माने, माननीय श्री संजयजी मंडलिक, माननीय श्री अध्यक्ष अक्षयजी जरद, माननीय श्री कृष्णराज महाडिक, श्री संजयजी पाटील, आदिलजी भरास, श्री बाबासाहेब पाटील, कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्वच सन्माननीय नगरसेवक, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच सन्माननीय लोकप्रतिनिधी, महायुतीचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी, प्रधान सचिव श्री धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त श्री अनिल भंडारी, जिल्हाधिकारी श्री विजय राठोड, महापालिका आयुक्त श्री राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, कार्यकारी अधिकारी श्रीमती डॉक्टर जास्मिन, तसेच सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी, सर्व सन्माननीय पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी आणि सर्वच कोल्हापूरमधले उपस्थित बंधू आणि भगिनींनो, शतकाची परंपरा असणाऱ्या आणि संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या नावानं उभ्या असणाऱ्या या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या लोकार्पणासह मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, ॲस्ट्रोटर्फयुक्त मैदान व अत्याधुनिक सुविधांची उभारणी, दुधाळी येथील सांडपाणी प्रकल्प, श्री करवीर निवासानी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत बहुमजली पार्किंग इमारत, गोकुळ हॉटेल परिसरातील मेकॅनिकल पार्किंग, नर्सरी बागेतील राजश्री शाहू महाराज समाधीस्थळांचे विकासकाम, रंकाळा तलावातील आकर्षक संगीत कारंजे, तसेच महाराष्ट्र प्रतिदास क्षम विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालेलं आहे. ही सर्व विकास कामं कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारी आणि शहराच्या सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन आणि नागरी सुविधांना बळकटी देणार ठरणार आहे. ज्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं शतकभर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं वैभव जपलं, त्या ऐतिहासिक नाट्यगृहाचा पुनर्लोकार्पणाचं आपण सर्वजण साक्षीदार आहोत. सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कला वैभवाची परंपरा असलेल्या या शाहूनगरीच्या अमूल्य सांस्कृतिक ठेव्याचं नव्यानं जतन, संवर्धन आणि पुनरुज्जीवन होत असताना हा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाचा आणि समाधानाचा दिवस आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी
संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या 134व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला लागलेल्या भीषण आगीत ही वैभवशाली इमारत भस्मसात झाली. ती घटना केवळ एक इमारतीची हानी नव्हती, तर कोल्हापूरच्या सांस्कृतिक अस्मितेला बसलेला हा मोठा धक्का होता. आज संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या 136व्या जयंतीनिमित्त हे नाट्यगृह पुण्या नव्या दिमाखानं उभं राहत आहे. हा केवळ पुनर्बांधणीचाच क्षण नाही, तर महाराष्ट्राचा आणि कोल्हापूरच्या संस्कृतीचा पुनर्जन्म सोहळा आहे असं म्हणायला हरकत नाही. या नाट्यगृहाचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे, आपल्याला सर्वांना माहितीच आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902मध्ये युरोप दौऱ्यात असताना रोममधील नाट्यगृहांची संकल्पना पाहिली आणि त्याच धर्तीवर आपल्या राज्यात जागतिक दर्जाचं नाट्यगृह उभं राहावं अशी त्यांनी दूरदृष्टी ठेवली आणि याच विचारामधून खासबाग परिसरात या नाट्यगृहाची उभारणी झाली. 1995 साली बांधकाम पूर्ण झाल्यानंतर याला पॅलेस थिएटर असं नाव देण्यात आलं. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर या ऐतिहासिक वास्तूला संगीत सूर्य केशवराव भोसले असं नाव देण्यात आलेलं होतं. आणि आज देशात शतकाहून अधिक परंपरा लाभलेली अशी मोजकीच नाट्यगृह आहेत आणि यामध्ये या नाट्यगृहाचं स्थान अत्यंत मानाचंच आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रेमी दूरदृष्टीचं हे नाट्यगृह मूर्तिमंत प्रतीक आहे. पूर्वीचा ऐतिहासिक दिमाख आणि हेरिटेज स्वरूप जपतच ते पुन्हा उभं केलेलं आहे. आता या वैभवाची निगा राखून त्याचं सौंदर्य अबाधित ठेवणं ही आपल्या सर्व कोल्हापूरकरांची सामूहिक जबाबदारी आहे. संगीत सूर्य केशवराव भोसले यांनी मराठी संगीत नाट्य परंपरेसाठी दिलेलं योगदान अत्यंत अनमोल आहे. त्याच्या नावाने ओळखलं जाणारं हे नाट्यगृह पुढील अनेक पिढ्यांसाठी आणि कला, संस्कृती आणि सर्जनेसाठी प्रेरणास्थान राहील आणि याचा मला मनोमन विश्वास आहे. या नाट्यगृहाला आग लागल्यानंतर आदरणीय अजितदादांनी तातडीने इथे येऊन पाहणी केलेली आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. या ऐतिहासिक सांस्कृतिक ठेव्याच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आणि पूर्णही केलं. कोल्हापूर आणि इथल्या सांस्कृतिक वारशाला त्यांच्या मनात नेहमीच जिव्हाळा होता. कोल्हापूरचं आणि त्यांचं नातं एक वेगळ्याच प्रकारचं होतं. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय दादांनी सातत्यानं पुढाकार घेतला आणि हा सांस्कृतिक वारसाही त्यांच्या दृष्टीनं जपला पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका होती. आज या नाट्यगृहासोबतच राजश्री शाहू महाराज खासबाग मैदानाच्या नूतनीकरणाचं कामसुद्धा सुरू आहे. ही देखील आनंदाची बाब आहे. कोल्हापूरचा सांस्कृतिक, क्रीडा आणि पर्यटन विकास अधिक व्हावा यासाठी महायुती सरकार कायमच कटिबद्ध आहे. हे नाट्यगृह पुन्हा एकदा कलावंतांच्या टाळांनी दुमदुमावं, नव्या प्रतिभाला मंच मिळावा आणि कोल्हापूरची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अधिक उज्ज्वल व्हावी हीच या सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.